आज कळमनुरी तालुक्यातील ओबीसीच्या वतीनं कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांना जे ग्रामपंचायतला 12 जून रोजी कळमनुरी तालुक्यातील 125 पैकी 109 ग्रामपंचायतमध्ये आरक्षणाची वाढमधली सोडत काढली, त्याच्यामध्ये 27% आरक्षण हे म्हणजे ग्रामपंचायत अधिनियम 1959च्या कलम 10 क नुसार 27% आरक्षण मिळालं पाहिजे। तसंच जे काही राज्य निवडणूक आयोगानं 27 मे 2026 रोजी जो GR काढलेला आहे, जो आदेश दिलेला आहे, त्याच्यामध्ये पण जी तरतूद क्रमांक 6 आहे त्याच्यामध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग यांना 27% आरक्षण ठेवायला पाहिजे अशी तरतूद आहे। परंतु 109 ग्रामपंचायत मध्ये जवळपास 70 ते 80 ग्रामपंचायत मध्ये हे ओबीसीचं आरक्षण उडावलेलं आहे। मी ज्या धानोरा ग्रामपंचायत मधून येतो तिथं 1995 पासून 9 पैकी 2 जागा ह्या ओबीसीला आरक्षित होत्या। माझी स्वतःची मिसेस त्या ठिकाणी मागच्या 5 वर्षापासून ओबीसी सरपंच आहे ओबीसी च्या आरक्षणामधून, परंतु त्या ठिकाणी दोन्ही आरक्षण जे आहेत ओबीसीचे ते कमी केले गेले आणि 0 म्हणजे जवळपास 80 ते 90 ग्रामपंचायत मध्ये आज ओबीसीचे जे काही आरक्षण आहे तर ते 0 केलं गेलेलं आहे। म्हणजे जे शासनानं मंडल आयोग लागू केला 1995 पासून तर आतापर्यंत 2025 पर्यंत हे ओबीसीना 27% ग्रामपंचायत मध्ये आरक्षण होतं आणि आताच का काढलं गेलं याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे। ते ओबीसीना जे काही राजकीय प्रतिनिधित्व मिळते, आमच्या ओबीसीचे जे काही या ठिकाणचा मग माळी समाज असेल, साळी असतील, कोळी असतील, धनगर असतील, हटकर असतील, वंजारी असतील, का मग या ठिकाणचा आमचा कोळी बांधव असेल, लोहार असतील, सुतार असतील, हे आता कुठंतरी ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायतचे सदस्य व्हायला, कोणी सरपंच व्हायला, कोणी उपसरपंच व्हायला आणि हे प्रस्थापित जे काही राजकीय पक्ष आहेत आणि इथली सत्ता आहे त्यांना हे नको आहे। आणि एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या 5 वर्षापासून सांगतात की माझा डीएनए जो आहे तर तो ओबीसी आहे। मला तर वाटते की मी तर वकील आहे पण डॉक्टरला आणावं आणि यांचा एकदा डीएनए टेस्ट करावा। तर शिक्षणातलं ओबीसीचं आरक्षण कमी झालेलं आहे, इथलं स्कॉलरशिप असतील, हॉस्टेल असतील, विद्यार्थ्यांचे आज बंद झालेले आहेत। नोकऱ्यामधलं जे काही आमचं ओबीसीचं आरक्षण आहे ते संपलेलं आहे आणि कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये ओबीसीला आरक्षण होतं ते सुद्धा आता या ठिकाणी 2026 मध्ये संपलेलं आहे। आणि या ठिकाणी आम्ही प्रतीक्षा भुते मॅडम यांना विनंती केलेली आहे की आमच्या जे काही निवेदन आहे ते महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासनाला कळवावं, अन्यथा आज आम्ही फक्त निवेदन दिलेलं आहे पण यानंतर या 109 ग्रामपंचायत नाही तर 125 ग्रामपंचायतले सगळे ओबीसी बांधव रस्त्यावर उतरतील। आम्ही या ठिकाणी मोर्चे करू, जेलभरो आंदोलन करू, रास्ता रोको करू, पण आमचं जे काय ओबीसीचं आरक्षण आहे ते आम्ही आमचा हक्क जाऊ देणार नाही आणि त्यासाठी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार।